थोडक्यामध्ये राज्याच्या विधिमंडळाचं अधिवेशन सुरू झाल्यानंतर जे प्रश्न घेऊन आम्ही सगळेच जण लढलो. ठीक आहे, आम्हाला सरकार स्थापन करता आलं नाही, त्यांनी सरकार स्थापन केलं. आता माझी मागणी अशी आहे की प्रत्येकाने आपापल्या जाहीरनाम्यामध्ये आमचं सरकार आलं असतं तर आम्ही केलं असतं. या सरकारने एक योजना जाहीर केली होती, लाडकी बहीण. आता लाडक्या बहिणीपेक्षा लाडके आमदार ज्यांना मंत्रिपद मिळालेत आणि नावडते आमदार अशीच चर्चा जास्त सुरू झालेली आहे. त्या लाडक्या बहीण योजनेचे पहिल्या 5 महिन्याचे मला असं वाटतं पैसे हे माता भगिनींच्या खात्यामध्ये जमा झाले. जवळपास 7,500 रुपये हे जमा झाले. दरम्यान निवडणूक आयोगाच्या माध्यमातून असं मला वाटतंय की पुढचे पैसे वाटायला लागू नये म्हणून या सरकारने स्थगिती आणली. आता निवडणूक झालेली आहे, आचारसंहिता संपलेली आहे. जसं निवडणुकीच्या आधी महिलांची मतं मिळवण्यासाठी ही योजना आणली गेली आणि त्यांच्या खात्यामध्ये पैसे दिले गेले, ती योजना तात्काळ सुरू केली गेली पाहिजे. आणि 1500 नव्हे तर हेच महायुती म्हणाली होती की 2100 ते 2100 रुपयांनी जो काही बॅकलॉग राहिला असेल 1-2 महिन्याचा आणि पुढचा 3-4 महिन्याचा असं धरून हे पैसे तात्काळ त्याच्यामध्ये परत आवडती नावडती बहीण न करता हे खात्यात जमा झाले पाहिजेत. कारण मधल्या काळात मी बातम्या वाचल्या की आता निकष लावणार, म्हणजे एका घरात एकाच महिलेला मिळणार, मग अमुकच बघणार तमुकच बघणार. हे सगळे मी म्हणेन जे काही डाव होते ते डाव आता उघडे झालेले आहेत. तुम्ही आता बहिणीमध्ये आवडती नावडती बहीण अशी करू शकत नाही, करता कामा नये. जसं तुम्ही गेल्या वेळेला कोणतेही निकष लावले असतील किंवा नसतील, ज्या महिलांना लाडक्या बहिणीच्या योजनेअंतर्गत पैसे दिले, हे पैसे आता हे निकष बाजूला ठेवून 2100च्या तुम्ही जे म्हणताय वाढतं तुमचं प्रेम आहे त्याप्रमाणे हे पैसे तात्काळ माझ्या आणि आपल्या बहिणीच्या खात्यात जमा झाले पाहिजे.